इतर मागास प्रवर्ग ओबीसी, अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विविध समाज संघटना, संस्था आणि घटकांच्या वतीने चंद्रपूर येथे संयुक्त महामोर्चाचे आयोजन करण्यात आले। शहरातील गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा महामोर्चा काढण्यात आला। राष्ट्रीय ओबीसी महासंघ तसेच आरक्षित प्रवर्गातील विविध समाज संघटना व संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले। ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी तसेच महाराष्ट्र शासनाने 14 मे 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आरक्षण विरोधी निर्णय तातडीने रद्द करावा या प्रमुख मागण्यांसाठी या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले। केंद्र सरकारने 30 एप्रिल 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला होता। त्यानंतर 22 जानेवारी 2026 रोजी या संदर्भातील राजपत्रही जारी करण्यात आले। मात्र प्रत्यक्षात 1 ते 15 मे 2026 या कालावधीत पार पडलेल्या स्वगृह गणनेमध्ये ओबीसींच्या घरांची स्वतंत्र गणना करण्यात आलेली नाही। तसंच 16 मे पासून सुरू झालेल्या मकान सूचीकरण प्रक्रियेमध्ये आणि जनगणनेसाठी तयार करण्यात आलेल्या 33 प्रश्नांच्या प्रश्नावलीतही इतर मागास प्रवर्गाचा स्वतंत्र व स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही। यापूर्वी 12 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जनगणनेसाठी अंदाजे 11,718.24 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। या निर्णयामध्ये 30 एप्रिल 2025च्या मंत्रिमंडळ निर्णयाचा उल्लेख असला तरी पार्श्वभूमीच्या नोंदीमध्ये 2027ची जनगणना ही धर्म व अनुसूचित जाती जमातींच्या संदर्भात असल्याचे नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेबाबत गंभीर संभ्रम निर्माण झालेला असून केंद्र शासनाने याबाबत तातडीने स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली। महाराष्ट्र शासनाने 14 मे 2026 रोजी आरक्षित गटांसंदर्भात घेतलेला निर्णय ओबीसी, विजा, भज, अनुसूचित जाती जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गासाठी अत्यंत घातक असून या निर्णयामुळे भविष्यात शिक्षण व नोकरीतील आरक्षण धोक्यात येण्याची शक्यता असून राखीव प्रवर्गातील समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। शासनाने हा निर्णय तातडीने रद्द करावा, अन्यथा अशा आरक्षण विरोधी निर्णयांमुळे राखीव प्रवर्गातील जनतेच्या संयमाचा अंत पाहण्याची वेळ शासनावर येऊ नये असा इशाराही यावेळी देण्यात आला। जातनिहाय जनगणना करून या देशामध्ये एकूण ओबीसी किती आहे त्याची आकडेवारी केंद्र सरकारने घोषित करावी। 1 वर्षापूर्वी केंद्र सरकारने मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला आणि जाहीर केलं की आम्ही आता येणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना करू, परंतु त्याची अंमलबजावणी करताना जेव्हा 33 प्रश्नावलीची जाहीर केली त्याच्यामध्ये ओबीसीचा कॉलम नाही आणि जातीचा सुद्धा कॉलम नाही। मग ओबीसीचे घरं नाही आहेत का? मग ओबीसींच्या घराची गिनती नको का हा प्रश्न आहे। आणि आता दुसऱ्या टप्प्याची माणसांची गिनती होणार आहे, त्या माणसांच्या गिनतीमध्ये केंद्र सरकारने त्या प्रश्नावलीमध्ये ओबीसी संवर्गाचा आणि जातीचा दोन्ही कॉलम समाविष्ट करावा आणि ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी ही प्रमुख मागणी आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारपर्यंत पोहोचवत आहे। दुसरं, महाराष्ट्र सरकारने 14 मे 2026 ला जो एक कॅबिनेट निर्णय घेतला की एससी, एसटी आणि ओबीसी या संवर्गातील जे विद्यार्थी युवक नोकरी करता अर्ज करतील आणि एससी, एसटी, ओबीसीला ज्या काही सवलती संविधानानुसार आम्हाला मिळालेल्या आहे त्या सवलतीचा फायदा घेऊन अर्ज करतील तर त्यांची पुढे मात्र नियुक्ती सुद्धा त्या राखीव कॅटेगरीमध्येच होईल। एससी, एसटी, ओबीसी मध्ये ओपन मध्ये तो कॉम्पीट करू शकणार नाही, हा चुकीचा आहे। मला सवलत ही अर्ज करण्याकरता आहे, स्पर्धेकरता नाही। स्पर्धेमध्ये समजा मी टॉप आल्यानंतर मी ओपन मध्ये कन्सिडर व्हायला पाहिजे, जे आतापर्यंत होत होतं। तीच प्रथा यापुढे सुद्धा सुरू राहावी याकरता 14 मे 2026 कॅबिनेट निर्णय सरकारने त्वरित रद्द करावा, स्थगिती नाही रद्द करावा, तशा प्रकारचं परिपत्रक जाहीर करावं। या 2 प्रमुख मागण्या आहेत। बाकीच्या मागण्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे आम्ही वारंवार मांडलेल्या आहेत। राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि संपूर्ण एससी, एसटी, व्हीजेएनटी आणि एसबीसी राखीव संवर्गातील सर्व लोकांचा आज हा महामोर्चा चंद्रपूरमध्ये होऊ घातला आहे आणि या मोर्चाची 2 मागण्या मुख्य आहे। पहिली मागणी आहे की जी केंद्र सरकार जातनिहाय जनगणना करीत आहे त्या जातनिहाय जनगणनेमध्ये पहिल्या टप्प्यात ओबीसी कॉलम नव्हता, दुसऱ्या टप्प्यात ओबीसी कॉलम राहील असं आश्वासन दिलं। मात्र ते पहिल्या टप्प्यात न दिल्यामुळे ओबीसी समाज आश्वस्त व्हावा या दृष्टिकोनातून आमचा या महामोर्चाच्या माध्यमातून जनजागृती आणि सरकारला
निवेदन देण्याचं कार्य आज आम्ही या ठिकाणी ठेवलं आहे. दोन आमच्या प्रमुख मागण्या आहेत. ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी आणि 14 मे 2026चा महाराष्ट्र सरकारने घेतलेला जो कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आहे तो रद्द करावा. या दोन प्रमुख मागण्या घेऊन आम्ही या महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी, अनुसूचित जाती जमाती या सर्व घटकाचा समावेश आहे आणि सरकारनं जातनिहाय जनगणना नाही केली तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये रामलीला मैदानावर मोठं आंदोलन उभं केलं जाईल. याची सुद्धा सरकारने दखल घ्यावी. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.